मॉर्निंग गाईज, मी जातो आज शनी मंदिरामध्ये. मी आधी माझ्या फ्रेंडला पिक करणार आहे, मग आम्ही दर्शनाला जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता माझ्या फ्रेंडने मला पिक केलं आहे आणि मी माडा कॉम्प्लेक्समध्ये आहे, जी विरारमध्ये लोकेटेड आहे. तर जाऊया आता, कंटिन्यू. आम्ही आता नालासोपारामध्ये पोचलोय. अरे यार, किती गर्दी आहे. अरे तेच सर, ट्रॅफिक जाम तर भेटेलच पुढे जाऊन. हा बघ ना, झेपतोवाला कसा पुढे पुढे येतोय. हो, तर आता आपण गावामध्ये पोचलो आहोत. हे वाघोलीचं गाव आहे आणि इथून दिसते तुम्हाला एरो, तर तो शनी मंदिराच्या लेफ्टला जायचं. ते साफसफाई वगैरे चालू आहे आणि शनिवारी तर इथे खूप गर्दी असते. इथे बंगले पण एक नंबर आहेत, बघू शकता लेफ्टला. तर पूर्ण 20 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण फायनली शनिदेवाच्या दर्शनासाठी पोचलो आहोत. हा शनी मंदिराच्या बाहेरचा आवार आहे. इथे तुम्ही गाडी पण पार्किंगला लावू शकता, खूप सेफ आहे. चला तर मंदिरामध्ये जायच्या अगोदर आपण आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. इथे नळ दिसतोय. आता आपण दर्शन घेऊया. मंदिराच्या आत आलो आहोत आता आम्ही आणि इथे प्रवेश करताच तुम्हाला खूप असा सुंदर व्ह्यू बघायला मिळेल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगली झाडं बिडं किती काय काय लावलं आहे त्यांनी, सुंदर एकदम. आता इथे आम्ही देवाचं दर्शन घेऊ, शनिदेव आणि हनुमान देवाचं दर्शन घेऊया. दर्शन घेतो आता. इथे खूप मस्त सजवलं ह्यांनी. आम्ही चुकीच्या टायमाला आलेलो दर्शनाला, पण आता आम्ही लांबूनच दर्शन घेतो. गाईस, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. दुसरं पण काय काय बघूया. म्हणजे इथे बघा किती मस्त मस्त झाडं पण लावल्यात त्यांनी, फ्लावर्सची. गुलाबं किती मस्त मस्त आहेत. हे बघा, इथे बघण्यासारखं प्लेस आहे. हे तर क्यूट क्यूट आहे. थोडंसं पुढे पुढे जाऊ, बघू अजून काय काय आहे. हे बघा, इथे मोठी लोक पण बसू शकतात ना रे. हे तर खूपच छान आहे, प्लेफुल आहे एकदम. मोठी माणसं पण बसू शकता इकडे, असं आहे हे. परफेक्ट प्लेस फॉर दर्शन आणि प्लस एन्जॉयमेंट असं पण आहे. चला गाईज, आता आम्ही घरी जातोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.